नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर कालचा जंगी शपथविधी सोहळा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला असेलच। या शपथविधी सोहळ्यातले आता काही फोटो व्हायरल होत आहेत। खास करून या साहेबांचे फोटो खूप जास्त व्हायरल होत आहेत। जसे की आता तुम्ही बघा, यांच्या चेहऱ्यावरून काय लक्षात येतंय तुमच्या? म्हणजे शपथविधी व्हायच्या आधी जेव्हा मी या सगळ्या सोहळ्याचं ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की हे नाराज आहेत, हे काही खुश नाही आहेत आणि त्यांचं तोंड इतकं पडलेलं आहे की नव्हतंच जायचं म्हणजे त्यांना त्या कार्यक्रमाला, आणि तरीही जबरदस्ती त्यांना शपथ घ्यायला लावली, असंच जे आहे ते याच्यावरून दिसतंय। याशिवाय अजून एक फोटो जो खूप जास्त व्हायरल होतो आहे, द हिंदूचे फोटो जर्नलिस्ट आहे त्यांनी काढलेला हा फोटो बघा। या फोटोमध्ये काय अवस्था आहे बघा शिंदे यांची। म्हणजे अमित शहा आहेत एकीकडे, आपले संरक्षण मंत्री बसलेले आहेत आणि एकनाथ शिंदे, काय म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज आहे। असं वाटतंय की हरलोय म्हणजे मी। एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जायचं। बाळासाहेब ठाकरे हे कायम असं म्हणायचे की दिल्ली पुढे आपल्याला झुकायचं नाही आहे। दिल्ली पुढे झुकणाऱ्या कुठल्याही शिवसैनिकांना त्यांनी कधीही भाव दिला नाही। भलेही त्यांनी भाजप सोबत अनेकदा युती केली, अनेकदा युत्या तोडल्या, भाजपला शिव्या दिल्या, कमळाबाई कमळाबाई करून त्यांनी टीकाही केली भाजपवर। मात्र बाळासाहेब ठाकरेंचं जे एक अजेंडा होता की दिल्ली पुढे आपण कधीही झुकायचं नाही, आणि मात्र काल तेच जे आहे ते दिसलं। इव्हन नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा पण एक फोटो, एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय। बघा हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर पूर्णपणे इग्नोर मारलेला आहे मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना। म्हणजे मोदी असे आले आणि एकनाथ शिंदे काहीतरी बोलणार किंवा बसा इथे जागा देतो असं काहीतरी त्यांनी ॲक्शन केली, पण बघा हा माणूस आपला देशाचा पंतप्रधान लक्ष न देता, म्हणजे विदाऊट, असं होत नाही अहो। मी जर स्वतःला इमॅजिन केलं ना की अशा कुठल्याही सिच्युएशनमध्ये की जिथे माझ्या इथे कोणीतरी महत्त्वाचं प्रॉमिनंट व्यक्ती उभी आहे आणि मी अशी जाते आहे, मला कळतं ना इथे हे उभे आहेत, मी नजर तरी देते किंवा असं तरी करते आणि मग मी समोर जाते। मात्र ज्या पद्धतीने पंतप्रधान आपले गेले, अर्थात तो त्यांचा स्वभाव हे मी नेहमी सांगते, आणि ते ज्या पद्धतीने हे फारच म्हणजे बघायला फार विचित्र वाटलं ते। आणि त्यावेळेला जे एकनाथ शिंदे उभे होते त्यांनी जे केलं की अरे बसा, आणि एकदम दुर्लक्ष झालं, काय वाटलं असेल त्यांना? म्हणजे हा थोडासा जर विचार केला तर असं वाटतं की हेच मोदीजी आहेत की जे गद्दारी केली जेव्हा यांनी, आणि जेव्हा भाजप सत्तेमध्ये यायला मदत केली 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये, तेव्हा हेच होते की सारखं एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत होते, शेक हँड करत होते, शाबासकी देत होते। आणि आता इतकं इग्नोर मारताय तुम्ही। म्हणजे आता नाही म्हणायला तोंड देखलं त्यांनी या कार्यक्रमामध्ये, नंतर शपथविधी झाल्याच्या नंतर शेक हँड वगैरे केलाय मोदी यांनी, पण अहो हे काय होतं? हा काय व्हिडिओ आहे? हा काय प्रकार आहे? हे काय इग्नोरन्स आहे का? म्हणजे मला तर या जेस्चरवरून हेच कळते की आता तुमचं काम झालं। वापरून फेकल्याचं जे फिलिंग असतं ते मला असं वाटतं की शिवसैनिकांना यायला पाहिजे। आणि खरंच माझं म्हणणं आहे शिवसैनिकांनो, अजूनही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर तुम्ही उभे असाल तर तुम्ही शिंदे साहेबांना खरंच सांगा की हे भाजप हे खरोखर महाराष्ट्राच्या हिताचं काम करणारे नाही आहे। साक्षात आपल्याला फोटोमध्येच ते दिसलं। म्हणजे अनेकदा एकनाथ शिंदे हे म्हणतच असतात की मोदीजी आणि अमित शहा यांचे मी धन्यवाद देतो, त्यांचं मला मार्गदर्शन मिळतं। काल त्यांचे दीपक केसरकर सुद्धा असं म्हणाले की मोदीजी आणि अमित शहा हेच आमचे नेते आहेत, आणि म्हणजे ते इतकं लोटांगण घालत आहेत ह्या गुजराती 2 लोकांपुढे, दिल्ली पुढे, की आता असं वाटायला लागलेलं आहे की जो शिवसेनेचा वाघ वाघ करून हे लोक डरकाळी फोडत होते, तो खरोखर वाघ आहे की शेळी आहे। म्हणजे लोक सुद्धा आता असं म्हणायला लागले की आता शिवसेना हा पक्ष संपला, पूर्णपणे तो विलीन होणार आहे। काही आतल्या खबरा अशा यायला लागलेल्या आहेत, आणि एक कोणीतरी हे अशा प्रकारची बातमी सुद्धा फिरवत आहे। खरं तर माहीत नाही हे उदय सामंत यांनी नक्की म्हटलं का, मात्र याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते खरं वाटत आहे, आणि मला असं वाटतं येत्या काळामध्ये ते खरं होईल की म्हणजे एकनाथ शिंदे यांना शपथविधी सोहळ्याला जायचं नव्हतं, किंवा उपमुख्यमंत्री म्हणून स्वतःचं पद कमी करून घ्यायचं नव्हतं। म्हणजे मुख्यमंत्री राहिलो, आता मला उपमुख्यमंत्री नाही व्हायचं, एक तर सरकारमध्ये जायचं तर मोठं पद घ्यायचं किंवा मग जायचं नाही, हे असंच वाटत होतं। सकाळी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं नाही मीडियाला की मी कुठलं पद घेणार आहे, शपथ घेणार आहे, असं काही सांगितलं नाही। इव्हन शपथविधीला गेल्यावर सुद्धा एकीकडे वेगळे बसले होते एकनाथ शिंदे आणि हे दोघं जण, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे दुसऱ्या बाजूला वेगळे दोघं जण बसले होते। म्हणजे असं वाटत होतं की हे दोघं जण शपथ घेणार आहे, मात्र
एकनाथ शिंदे यांनी वेळेवर शपथ घेतली किंवा घ्यायला लावली असेल, आणि हे जे काही म्हणलंय या बातमीमध्ये त्यानुसार शक्यता आहे की एकनाथ शिंदे म्हटले असतील की बाबा मला नाही शपथ घ्यायची आहे आणि मला असं स्वतःचं पद कमी करून नाही घ्यायचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की अरे जसं की इथे लिहिलेलं आहे की फडणवीस म्हणाले की काय करणार आहे तुम्ही, स्वतःचा पक्ष वाढवणार आहात, कसं वाढवणार आहात पक्ष, आता काही दिवसानंतर कोर्ट त्याचा निकाल देईल तेव्हा तुमच्या हातातून पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह सुद्धा गेलेलं असेल. कारण ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की हे बेकायदेशीर झालं. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे झालं ते बेकायदेशीर झालं. आता जर बेकायदेशीर झालं तर पुढे काय, तर जे काही नंतर या लोकांनी केलं, पक्ष घेऊन गेले, ते पण बेकायदेशीरच आहे. म्हणजे थोडक्यात हा पक्ष डिझॉल्व्ह होणार आहे, विलीन होणार आहे, संपणार आहे. शिवसेना या नावाचा धनुष्यबाण हे चिन्ह संपणार आहे आणि तोच प्लॅन होता भाजपचा. त्यांचा स्वभाव राहिलेला आहे तो की ते कायम असे पक्ष संपवतातच. म्हणजे पंजाबमध्ये आपण म्हटलं की शिरोमणी अकाली दल संपवला, त्या ओडिसामधला पक्ष संपवला, आसाम गण परिषद संपवली आसाममधली, असे छोटे छोटे पक्ष ज्यांनी सुरुवातीला भाजपला मदत केली नंतर ते संपले, लिगल याच्यामध्ये अडकले. आता शिंदे यांचं सुद्धा असंच होणार आहे असं म्हणलं जातंय, किंवा त्या पक्षाचं सुद्धा. येत्या काळामध्ये आपल्याला कळेलच की हे सगळ्यांनी आपला पक्ष डिझॉल्व्ह करून घेतला. आणि खरंच एखादा पक्ष चालवायला एक खूप वेगळ्या प्रकारची निष्ठा लागते. म्हणजे मला जे कळतंय नाही की पक्षाचा जो मुख्य नेता असतो त्याच्यामध्ये एक प्रकारची कमिटमेंट पाहिजे, त्याच्यामध्ये एक प्रकारची काय म्हणूया निष्ठा लागते की बाबा मी काहीही करून या पक्षासाठी झटेन, काम करेन. पण शिंदे हे पक्षाचे मुख्य जरी असले तरी मुळातच त्यांनी त्या पक्षासोबतच गद्दारी केलेली आहे. मुळात एकनाथ शिंदे यांना जी इतकी मोठी पदं मिळाली ती फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली. बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांना फारसं काही जे आहे ते मिळालं नाही. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर खूप विश्वास दाखवला. असं म्हणतात की मुख्यमंत्री असताना कोणीही नगरविकास हे खातं कुणालाच देत नाही, मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. कारण की ते खातं म्हणजे खूप मोठं आहे, त्याला एक काय म्हणूया त्याचे खूप लागेबांधे असतात, त्यातनं बराच पैसा मिळतो असं म्हटलं जातं. पण उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवला. ते खातं स्वतःजवळ जे आतापर्यंत ठेवत आलेले होते मुख्यमंत्री ते त्यांनी स्वतःजवळ न ठेवता एकनाथ शिंदे यांना दिलं. आणि त्यामुळे राजू परुळेकर जसं म्हणतात की हे जे महत्वाचं खातं होतं ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यामुळे अनेक शिंदे गटातले किंवा आपण शिवसेनेतले आमदार हे शिंदे यांचे मिंधे झाले आणि त्यांच्या मागे मागे जायला लागले. आणि नंतर एक दिवस असा आला की शिंदे हेच या सगळ्यांना घेऊन वेगळे निघाले. आणि अर्थातच त्याच्यामुळे ती ईडीची कारवाई होती, धाक होता, जेलमध्ये जाणार की हे करणार, असे सगळे पर्याय त्यांच्या पुढे होते आणि म्हणून हे केलेलं आहे. असंच जे आहे ते आहे. शिवाय कोर्टाने हे इल्लीगल आहे हे सांगितलं, तुम्ही बेकायदेशीर कृत्य केलं, तुम्ही पक्ष फोडला, हे बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे. फक्त सुप्रीम कोर्टाने एक केलं की त्याच्यावर शिक्षा नाही सुनावली की नाही आता मग परत एकदा तुम्ही हे करा, परत जा तिकडे, परत मुख्यमंत्री कोण होईल ते महाराष्ट्र ठरवेल. असंच फक्त एवढा निर्णय सुप्रीम कोर्टाने चंद्रचूड यांनी मुद्दामून दिला नाही, त्यांच्यावरही दबाव होता आणि म्हणून आपल्याला हे सगळे दिवस पाहायला मिळाले असं म्हणलं जातंय. पण मुद्दा जो आहे तो या शपथविधी सोहळ्याचा या फोटोंवरून जे काही लक्षात येत आहे, हा जो काही चेहरा पडलेला आहे हे खूप काही सांगतं. तुम्ही तुमच्या थोड्या काळासाठी फायदा झाला, 2 वर्षासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलं म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत गेलात, पण शेवटी तुमचं काय होणार आहे. आणि फक्त हे असं नाही आहे ना की तुम्हाला कुठली तरी पदं मिळणं हे महत्त्वाचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला या राज्यासाठी, इथल्या जनतेसाठी जे काम करायला पाहिजे सरकारनी ती कामं निष्ठेने करायची आहेत. आणि तीच जर तुम्ही बेसिक निष्ठेने करत नसाल, तुम्हाला जर असंच वाटत असेल की काही हरकत नाही, आमचंच आता सरकार आहे, आम्ही कसंही काम करू, बघू, भरपूर पैसा खाऊ, हेच जर डोक्यात ठेवून तुम्ही जर तिथे गेला असाल तर तुम्ही खूप मोठं नुकसान करतायत या राज्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आठवून बघा. शिवाजी महाराजांनी असं कधीही स्वप्न पाहिलं नसेल की अशा प्रकारचे राज्यकर्ते आपल्या राज्यामध्ये येतील, जे शिवाजी महाराजांचं नाव घेतील, त्यांचा उदोउदो करत राहतील तोंडाने फक्त, मात्र जे कारभार करत असताना मात्र फक्त स्वतःचं घर कसं भरायचं, स्वतःचा बंगला कसा भरायचा, स्वतःच्या बँकेत पैसे कसे जास्तीत जास्त वाढवायचे हेच पाहत असतील तर मला असं वाटतं की हे चुकीचे. आणि खरंच हे जे म्हणतात ना 10 वर्षात विकास केला, तर आकडे जर पाहिले ना की कोणाच्या संपत्तीत किती वाढ झाली, 5 वर्षामध्ये किती वाढ झाली, किती पटीने वाढ झाली आहे. भाजपच्या सगळ्या मंत्र्यांच्या इन्कममध्ये इतकी कशी काय वाढ झाली. आमदारांना तर सगळ्यांना पगार सारखाच असतो ना, मग विरोधी पक्षातल्या पण आमदारांच्या संपत्तीमध्ये तेवढीच वाढ व्हायला पाहिजे.
पण विरोधी पक्षातल्या आमदारांच्या संपत्तीत वाढ नाही झाली आणि यांच्याच म्हणजे तेवढ्या तुलनेने नाही झाली, तुलनेने कमी झाली आणि यांची काहीच्या काही वाढ झालेली आहे संपत्तीमध्ये. म्हणजे किती लुटलंय त्यांनी सामान्य जनतेला, तुम्हा आम्हाला, आपल्याला सगळ्यांना लुटलंय. आणि हे जर असे लूट करणारे असतील ना, यांना एक ना एक दिवस धडा जो आहे तो मिळतोच. माझा नियतीवर खरोखर विश्वास आहे. मला असं वाटतं की कोणीतरी आहे जो बघत असतो आणि एकदा पापाचा घडा भरला ना की त्याचा जो आहे तो निर्णय होतो आणि ते इथंच फेडून जावं लागतं, कुठेही नाही. तुम्हाला किती वाटत असेल की आपण जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करू आणि काय कोणाच्या लक्षातच येत नाही, आमच्यासारख्या लोकांच्या लक्षात येत आहे. आणि अनेक लोक आहेत, लाखो लोक आहेत, माझे चॅनल बघणारे लाखो लोक आहेत, कमेंट करणारे, की ज्यांच्या कमेंट्समधनं मला कळतं की नाही, या लोकांना जाणीव आहे त्या गोष्टीची आणि महाराष्ट्र बघतोय. त्याच्यामुळे हे जे काही होतं कालचा सोहळा, या सोहळ्यावरून तर लक्षात असं आलं की हा जो सोहळा आहे हा एक कॉन्सर्ट केल्यासारखं केला. अशा प्रकारे शपथविधी होत नसतो, कधीही झाला नाही. हा एक सरकारी कार्यक्रम होता. या सरकारी कार्यक्रमामध्ये तुम्ही गाणे म्हणणारे लोक आणता, धार्मिक गाणे वाजवता. कुठल्या धर्माचा कार्यक्रम थोडी होता, हा सरकारी कार्यक्रम होता. तुम्ही काय गाणे म्हणायला पाहिजे, नाही तर काय गाणे. तुम्ही सगळे बॉलिवूडच्या लोकांना, हिरो हिरोईनला शाहरुख खान सोबत, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की या कार्यक्रमाला शोभा येईल त्यांचे चेहरे फोटो इकडे तिकडे गेले तर. तुमच्या घरचं लग्न होतं त्यांना बोलवायसाठी, काय होतं काय. म्हणजे ती प्रणिती शिंदे म्हणली ना की हे पूर्णपणे जे आहे ते ती जी असते ना प्रोग्राम मॅनेज करणारी एजन्सी, त्या एजन्सीला दिला होता हा कार्यक्रम आणि त्या एजन्सीनी सगळं करून आणला. हे असंच दिसलं मला कालच्या या कार्यक्रमावरून. आणि शिंदे यांचा हा फोटो खरोखर शिवसैनिकांनी परत एकदा विचार करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की तुम्ही याचा विचार करू नका की आपल्याकडे आता यार सत्ता त्यांच्याकडे आहे तर त्यांच्याकडे जाऊया. नाही, सत्तेच्या बाजूने नसतं जायचं. जे खरं आहे, जे मॅक्सिमम लोकांच्या हिताचं आहे, जे खरोखर जनतेच्या तळमळीतून काम करणारे लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की याचीच आज महाराष्ट्राला गरज आहे. जे जे लोक हे असं धाडस दाखवतील, नक्कीच त्यांना रात्री तर शांत झोप लागेल आणि बरं वाटेल की बाबा ठीक आहे, आपण काय लय पैसा नाही कमवला, पण आपण जे बरोबर होतं त्यांच्या बाजूने होतो. आज मला ह्या सगळ्या गोष्टी पाहून असं वाटलं. तुम्हाला हे फोटो पाहून काय वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. आणि शक्य असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला तुम्ही काही आर्थिक मदत नक्कीच करू शकता. थांबते. थँक्यू सो मच.